नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टॉक आयडिया या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आजपासून ना आपण इक्विटी सिरीजची एक नवीन सिरीज चालू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण इक्विटीसाठी म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी आपण स्टॉकचा स्टडी पर्पजसाठी अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये अप डायरेक्शनसाठी काय मोमेंटम असू शकते किंवा डाऊन डायरेक्शनसाठी काय मोमेंटम असू शकते. आपण एक शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी याचं स्टडी पर्पजसाठी अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, तर तोच अनालिसिस आपण आजच्या दिवशी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीमध्ये आपण करणार आहोत. तर जसं की नाव मी वाचलं, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर नावाप्रमाणे दिसून येतं की ही जी कंपनी आहे ही शिपिंगच्या रिगार्डिंग कंपनी आहे. तर आपण काय करतोय, पहिले कंपनीचं टेक्निकल आपण समजून घेऊयात. चार्ट किंवा कॅन्डलस्टिकचं काय आहे ते आपण आधी समजून घेऊयात. तर आपण जे अनालिसिस जे आपण करणार आहोत ते ॲज अ डेली टाइम फ्रेमवरती आपण करणार आहोत आणि व्हेरी शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी आपण करणार आहोत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात. तर जसं की तुम्ही बघताय की चार्ट तुमच्या समोर आहे, स्क्रीन समोर. आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने रिसेंट जर का तुम्ही बघताय तर अलीकडच्या काळामध्ये एक चांगलंसं हायर हाय फॉर्मेशन इथे कंपनीने बनवलेलं आहे की जे म्हणजे स्वतःमध्येच एक बुलिश इंडिकेशन आपल्याला इथे बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की एक स्ट्रॉंग अप डायरेक्शनचा मुवमेंट इथे आपल्याला आपण कंपनीमध्ये एक्सपेक्ट करू शकतोय. का? कारण रिसेंटली काही डेजमध्ये कंपनीने चांगलंच हायर हायचं फॉर्मेशन बनवलेलं आहे. आता आपण बघतोय कंपनीचा नियर बाय जी कंपनीची जी करंट प्राइस आहे 303 किंवा 304च्या आसपासची कंपनीची करंट प्राइस तुम्हाला इथे बघायला मिळते. कंपनीचं सपोर्ट जे आहे की सपोर्ट पण आपण इथे बघणार आहोत की सपोर्ट लेवल जी आपल्याला इथे बघायला मिळते ज्याच्यामध्ये बघा की नियर अराउंडच 284 किंवा 85च्या आसपास कंपनीचं एक नियर अराउंड आपल्याला इथे सपोर्ट लेवल बघायला मिळते. आणि सपोर्ट लेवलच्याच नियर बाय तुम्हाला बघा एक स्ट्रॉंग ग्रीन कलरची कॅन्डल, जी ज्याला आपण एक बुलिश मारुबोजू कॅन्डल सुद्धा बोलू शकतोय. ठीक आहे, तर एक बुलिश मारुबोजू कॅन्डल इथे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर एक चांगलीशी स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो, कारण एक डोजी कॅन्डल सुद्धा बनलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक मारुबोजू नंतर एक स्ट्रॉंग बुलिश अप डायरेक्शन साठी मुवमेंट एक एक्सपेक्ट करू शकतोय. ठीक आहे, तर जी कुठपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतोय, तर जे रेजिस्टन्स मला जे दिसतंय नियर अराउंड ते 322 किंवा 321च्या आसपास मला दिसतंय. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, तर ही जे 303 किंवा 304च्या वरच्या लेवलपासनं किंवा एक 305 प्राइस पासून आपण काय बघू शकतो, एक एक्सपेक्टेड मुवमेंट आपण अप डायरेक्शन साठी स्टडी पर्पज साठी आपण वॉच करू शकतोय. ठीक आहे, तर 305 पासून समजा मी बघितलं तर 305 पासून आपण जे एक एक्सपेक्टेड मुवमेंट आपण जे बघतोय 322 किंवा 321 पर्यंत, तरी मला एक नियर अराउंड मोर दॅन 5% पेक्षा जास्तची मुवमेंट इथे बघायला मिळते, जी शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी एक इनफ आपण इथे समजू शकतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्याही वरची जर मला एक्सपेक्ट करायची असेल तर त्याच्याही वरचं जे मला रेजिस्टन्स जे दिसतंय ते इथे मला 350 किंवा 351 पर्यंत दिसतंय. ठीक आहे, नक्कीच इथपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील या लेवल पर्यंत वॉच करण्यासाठी, जे आपण स्टडी पर्पज साठी बघितलेलं आहे. ठीक आहे, तर जसं आपण अप ट्रेंड साठी बघितलं, स्टेप बाय स्टेप बघितलंय, तर नक्कीच तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असणार आहे. जसं आपण अप ट्रेंड साठी बघितलं तर बघा मार्केट आहे, तर अप डाऊन अँड अप ट्रेंड साठी आणि डाऊन ट्रेंड साठी दोन्ही डायरेक्शन साठी आपण इथे बघणार आहोत. तर डाऊन डायरेक्शन साठी समजा मला बघायचं झालं तर डाऊन डायरेक्शन साठी जो मला सपोर्ट जो दिसतोय तो इथे मी बघतोय की करंट प्राइस पासून बऱ्यापैकी खालती इथे मला दिसतोय, जो 219 किंवा 220च्या आसपासचा इथे मला बघायला मिळतोय. ठीक आहे, भले लांब आहे पण ठीक आहे, आपण दोन्ही डायरेक्शन साठी आपण बघणार आहोत. तर आता इकडनं काय एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकतो किंवा काय एक्सपेक्ट मार्केट आपल्याला मुवमेंट आपण एक स्टडी पर्पज साठी बघू शकतोय. तर बघा, जनरली सपोर्ट ब्रेक झालाच तर आपण थोडंसं सेफ साईड साठी आपण बघणार आहोत. तर आपण काय करायचं, एक पुलबॅक साठी आपण बघणार आहोत. आणि पुलबॅक मध्ये आपल्याला एखादा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न समजा एखादा बघायला मिळाला, जसं की इव्हिनिंग स्टार असतो किंवा अजून बरेचसे बेरिश रिव्हर्सल पॅटर्न जे आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्या बेरिश रिव्हर्सल पॅटर्न नंतर एक डाऊन डायरेक्शन साठी एक एक्सपेक्टेड मुवमेंट आपण स्टडी पर्पज साठी वॉच करू शकतोय, जे नियर अराउंड आपण बघू शकतोय 180 पर्यंत आपण ते वॉच करू शकतोय. ओके, तर एसीआय म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी इंडिया या स्टॉक मध्ये आपण अप डायरेक्शन साठी सुद्धा आणि डाऊन डायरेक्शन साठी सुद्धा दोन्ही डायरेक्शन साठी आपण एक स्टडी पर्पज साठी लेवल मार्क केलेले आहेत, की ज्या तुम्ही
पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये वॉच करू शकताय. ओके, दोन्ही डायरेक्शनसाठी. तर अशाच प्रकारचा अनालिसिस आपण रेग्युलर बेसिसवरती करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला लाईक करायचंय, कमेंट करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला हवं असेल तर ते पण नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. ओके, त्या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर सेटअप जर का बनला असेल तर नक्कीच त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेनच. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय. हॅव अ नाईस डे.